नमस्कार, मी अभिजित सुर्वे लाईफ हॉस्पिटल चिपळूण. आज आपण बघत आहात इथे आपल्या ग्रामवर्धनी पूर्ववाडी निर्बाडे येथे आज आपण भव्य आरोग्य शिबिर इथे आयोजित केलं आहे. माई गणेशोत्सव निमित्त आज असाच स्फूर्त उपक्रम या ग्रामस्थांच्या वतीने आपण घेण्यात आलेला आहे की आरोग्य शिबिर घेणं का गरजेचं असतं, जेणेकरून आपल्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी हे आपण आज शिबिराच्या अंतर्गत आपण लोकांना दाखवणार. आज आपण आलात, आम्ही तुम्हाला सर्वांना दाखवतो. सर्वात प्रथम आपण कशी अरेंजमेंट इथे केलेली आहे. आपण इथे आल्यानंतर बीपी वगैरे घेणार आहोत आणि बीपी घेतल्यानंतर तज्ञ डॉक्टर रजिश लेडीज आज आपण तिथे बघत आहात त्यांना की डॉक्टर रजिश लेडीज इथे अपत्य विभागाचे मेन आहेत, लाईफ हॉस्पिटलला ऑफिसर आहेत. त्यांच्याद्वारे आपण इथे तपासणी करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बघत आहात डिजिटल मशीन आपण आणलेली आहे. ही जी मशीन आहे ॲक्युरेट आपण डोळे तपासणी आपण करतो आणि त्याच्या अंतर्गतच आपण 50% दरामध्ये चष्मे वाटप करणार आहोत. गोरगरीब लोकांना चष्मे घेण्यासाठी परवडत नाही. जर आपण इथे बघितलं तुम्ही हे आपण जर 50% दरामध्ये आपण इथे सूट दिलेलीच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करताना आपलं SR ऑप्टिशियन जे लाईफकेअर हॉस्पिटल अंतर्गत आहे ते त्यांचा फार मोठा सहभाग असतो प्रत्येक कॅम्पला. आणि त्याचे मालक जे आहेत वैभव जोशी हे प्रत्येक कॅम्पला आपल्याला सपोर्ट करत असतात. त्यांच्या अंतर्गत आपण 50% दरामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन आपण चष्मे वाटप करत असतो. आजही आपण निर्बाडे या गावामध्ये इथे येऊन चष्मे वाटप आपण करणार आहोत. 50% दरामध्ये आपण चष्मे वाटप करणार आहोत. जो बाजारामध्ये 2000चा जो चष्मा आहे तो आपण साधारण 50% दरामध्ये जर बोललं तर 1000 रुपयामध्येच आपण देणार आहोत आणि त्याची क्वालिटी पण चांगली असणार आहे. आज आपण बघणार तुम्ही इथे डॉक्टर लाईफ हॉस्पिटलचे डॉक्टर नदीम खतीब जे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कॉर्निया स्पेशलिस्ट डॉक्टर कोणच नाही आहे. ते आपल्या लाईफ हॉस्पिटलला 24 हाऊसमध्ये ते आपण अवेलेबल असतात आणि कधीही कुठली डोळ्यांच्या बाबतीत इमर्जन्सीच्या असेल तर ते कधीही येतात आणि त्यावर मदत करत असतात. आता आपण बघत आहोत ही मशीन आहे ती तपासणी होते. याच्या अंतर्गत आपण पेशंटचा नंबर काढू शकतो. आता जे डिजिटल सिस्टीम आपण ठेवलेली आहे A to Z पर्यंत आपण जे नंबरिंग आहे ते आपण संपूर्ण तिथं आपण बघणार आहोत त्या पेशंटचं आणि त्याच्यानंतर डोळे तपासणी केल्यानंतर ज्या पेशंटला चष्मा आहे त्या पेशंटचा चष्मा आपण इथं प्रोव्हाइड करणार आहोत. आणि आता बघत आहोत त्याची क्वालिटी आहे आपली. जुने काय आजार आहेत का तुम्हाला? डायबिटीज आहे कुठे चांगल्या क्वालिटीचे आपण ठेवलेले आहे जेणेकरून गावातील लोकांना आपण चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि हा जो चष्मा आहे तो बाजारामध्ये जर गेला तर चष्मा आहे तोच आपण 800,000च्या नावामध्ये आपण इथं देणार आहोत. कारण की हे फक्त गावातील लोकांच्या ग्रामस्थांसाठी आपण हे केलेलं आहे की त्यांना गरज असते आणि चष्म्यामध्ये आणि हे उतरलेलं आहे फार मोठं योगदान माझ्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी उपस्थिती या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपले सर्व तपासणी. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.